नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात होणार या ठिकाणी प्रचंड बदल। पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात होणार प्रचंड बदल। आणि या प्रचंड बदलामुळे अखेर 15 जानेवारी नंतर कापसाचा बाजार भाव हा कुठपर्यंत पोहोचणार, ह्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार कापसाचा भाव। आणि या बदलामध्ये अखेर 15 जानेवारी नंतर कापसाचा भाव हा कुठपर्यंत पोहोचणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। बघा मित्रांनो, जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 8 ते 10 दिवसांपूर्वी देशामध्ये होणारी कापसाची आवक ही 2.25 लाख गाठींच्या वर होती। आणि मी सांगत होतो की यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे आणि आता हे दिसायला लागले। कापसाची जी आवक 8 ते 10 दिवसांपूर्वी 2.25 लाख गाठींच्या वर होती, ही आवक आता या ठिकाणी कमी झाली आहे आणि 2 लाख गाठीच्या खाली आली आहे। जाणकारांच्या मते 15 जानेवारी नंतर आवक आणखीन कमी होऊ शकते आणि आवक जर 1.5 ते 2.25 लाख गाठीच्या दरम्यान स्थिरावली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। याच्यामुळे कुठेतरी भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। ही तफावत कापसाच्या भावाला 100% प्रचंड तेजी प्रदान करणार आणि ही तेजी कापसाच्या भावाला जानेवारीच्या अखेरीपर्यंत 7,500 पार आणि एप्रिल मे महिन्यात 8,000 व त्या पल्ल्याड 8,500 पर्यंत जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करणारा कास्तकार बांधव असेल तर लक्षात घ्या, सध्या कापसाला विकून पैसा एकत्रित करायचा असेल तर CCI ला कापूस विक्री करा। परंतु आपण जर इथून 3 महिने 4 महिने थांबत असाल तर 100% थांबा, कारण तुमचा 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलचा होऊ शकतो फायदा। तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। आता या बदलाचं आपण कशा पद्धतीने स्वागत करतात हे आपल्यावरती अवलंबून आहे,
पण भविष्यात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।